नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता आणि त्याचा प्रश्न होता, सर पॉलिटेक्निकला एकूण किती ब्रांचेस आहेत? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेत का पॉलिटेक्निकला किती ब्रांचेस आहेत? ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि ज्यांना माहिती नाही मी सांगणार आहे। तर तुम्हाला 10वी नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे। पॉलिटेक्निक मध्ये एकूण 48 ब्रांचेस आहेत। किती? 48 ब्रांचेस आहेत। मग आता ह्या 48 ब्रांचेसचा एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनल वरती आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो। तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून पूर्ण 48 ब्रांचेस कोणकोणते आहेत हे व्यवस्थित बघून घ्या आणि ह्या 48 ब्रांचेस पैकी तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायची आहे हे तुम्ही अगोदरच ठरवा। तुमचं ऍडमिशन प्रोसेस जे आहे ते 20 मे पासून स्टार्ट होणार आहे। त्या अगोदर तुमची प्री प्लॅनिंग काय पाहिजे? तुम्हाला कोणतं कॉलेज घ्यायचं, कोणती ब्रांच घ्यायची हे अत्यंत महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला स्पेसिफिक फील्ड मध्ये करियर करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना आयटी मध्ये करियर करायचं असेल त्यांनी आयटी रिलेटेड ब्रांच तुम्ही घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल मध्ये करियर करायचं आहे तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रांच घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करियर करायचं आहे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल फील्ड निवडायची आहे ते तुम्ही निवडू शकता। ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल मध्ये करियर करायचं आहे तर तुम्ही ती सिव्हिल ब्रांच घेऊ शकता। तर हे अगोदरच तुम्ही ठरवा, म्हणजे जेणेकरून ऍडमिशन प्रोसेस चालू झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये गोंधळ नको। सर कोणती ब्रांच घ्यायची, ही ब्रांच चांगली आहे का, ती ब्रांच चांगली आहे, म्हणजे ओळखीचे जे काका आहेत ही ब्रांच घे म्हणत आहेत, मामा ही ब्रांच घे म्हणत आहेत, आमच्या गल्लीमध्ये एक शिक्षक आहेत त्यांनी ही ब्रांच घे म्हणत आहेत। ठीक आहे, तर हे असं होऊ नये। असं जर झालं तर मग तुम्ही गोंधळून जाता, तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची ब्रांच निवडून ठेवा आणि तुम्हाला जास्तच कन्फ्युजन होत असेल तर त्यासाठी मी आहे। तुम्हाला फक्त कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल की तुम्हाला कोणती ब्रांच तुम्ही घ्यायला पाहिजे। तर हे अगोदरच तुम्ही ह्या 20 मे ला तुमचं पॉलिटेक्निकचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, त्याच्या अगोदरच हे ठरवून ठेवा। राईट, आता त्यानंतर ह्या ब्रांचेस मध्ये म्हणजे कोण ब्रांच जे काही तुम्ही ब्रांच निवडणार आहात, राईट, त्या ब्रांच कोणत्या कॉलेजला आहे हे सुद्धा तुम्हाला ठरवून ठेवायचं आहे। आता काही विद्यार्थ्यांना आपल्या मराठवाड्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे, काही विद्यार्थ्यांना विदर्भामध्ये एका पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट हे सुद्धा तुम्ही म्हणजे निवडून ठेवा। म्हणजे तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे ते ठरवून ठेवा तुम्ही, राईट। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कोकणामध्ये करायचं आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रात करायचं आहे, राईट, हे तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये म्हणजे तुमच्या घरापासून जे जवळ आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे रिलेटिव्ह वगैरे राहतात, मग पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, राईट, तर तुम्हाला कुठं पॉलिटेक्निक करायचं आहे, कोणती ब्रांच घ्यायची आहे हे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे। ठीक आहे, तर हे जर केलात तुम्ही तर ह्या पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस मध्ये काहीच अडचण येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून म्हणजे एकदम स्टार्टिंग पासून ते तुमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला हेल्प करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या दोन्ही लिंकला क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या। वेळोवेळी जे काही पॉलिटेक्निक ऍडमिशन संदर्भात अपडेट्स आहेत या ग्रुप वरती मिळतील आणि जर तुम्ही YouTube वरती बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशनच्या माध्यमातून जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा तुम्हाला या पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस मध्ये होणार आहे। इंस्टाग्राम वरती तुम्ही बघत असाल तर पेजला आपल्या फॉलो करा किंवा फेसबुक वरती बघत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा, त्याचा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।